आज बंद असलेली दुकानं सांगतात की अजितदादा आपल्यासाठी किती महत्वाचे होते आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्वाचे होते. आज ते चौका चौकात लागलेले बॅनर सांगून जातात की अजितदादांनी आपल्यासाठी काय केलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी त्यांनी काय काय केलंय. त्यांच्या अंत्ययात्रेला असलेली गर्दी सांगून जाते की ते बारामतीसाठी, पुणे जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणासाठी किती महत्वाची अशी व्यक्ती होती. अजितदादा सांगून गेले की मी कामाचाच माणूस आहे आणि मी कामाचाच माणूस आहे. आणि आपण शेवटाला पण त्यांच्या बघितलं की ते जनतेचे काम करता करताच शेवटचा श्वास घेतला. आज बारामतीतल्या कोणत्याही मित्राला कॉल करून विचारलं तुम्ही काय गमावलं, तर तो सांगेन की आणि माझ्या शहरानं आमचा अभिमान गमावला, आमचा दादा गमावला. इथून पुढची 40 ते 50 वर्ष जरी गेली तरी आपल्याला दादासारखं नेतृत्व मिळणार नाही, दादासारखं काम करणारा माणूस मिळणार नाही. अजितदादा हे खरंच कामाचे माणूस होते. मी बघितलंय बारामती सारख्या शहरामध्ये 2 ते 3 वर्षांनी घालवले. बारामतीचा विकास मी माझ्या डोळ्यांना बघितलाय. ते पहाटे 5-6 वाजता उठून स्वतः कामाचा आराखडा घेत होते. मी बघितलंय अजयदादांचं काम. आज आपण फक्त एक राजकारणीच नाही तर महाराष्ट्राचा विकास गमावलाय. ज्या माणसानं पुण्यासारख्या शहराचा कायापालट केली, बारामती सारख्या शहराची कायापालट केली, महाराष्ट्राची कायापालट केली, अशा माणसाला आपण गमावलंय. आपण विकासाला गमावलंय. अशा या कामाच्या माणसाला आपल्या अजितदादांना माझा सलाम.